हॅलो फ्रेंड्स, चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला लगेच सबस्क्राइब करून टाका म्हणजे नवनवीन रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत येत राहतील. आज मी बोलणार आहे अशा एका फिल्म बद्दल जी बघितल्यानंतर मी खूप इम्प्रेस झालो इन अ वे. फिल्मचं नाव आहे फुटेज. सो मला कशी वाटली आहे फिल्म लगेच सुरू करूया आणि बोलूया या फिल्म बद्दल. हमें कभी पता भी नहीं लगेगा. कभी सोचा है तुमने? फ्रेंड्स, मला असं वाटतं साऊथ फिल्म इंडस्ट्री किंवा मल्याळम फिल्म इंडस्ट्री आहे ना, यांनी ठरवून टाकलेलं आहे की बस आम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक्सपेरिमेंट करत राहणार, वेगवेगळे विषय घेऊन येत राहणार, आम्ही स्वतःला एक्सप्लोर करत राहणार आणि ऑडियन्स जे आहे त्यांना वेगवेगळ्या विषयातनं एंटरटेन करत राहणार. आणि तसंच काहीसं मी ही जी फिल्म पाहिली त्यानंतर मला असं वाटलं. या फिल्मचं नाव आहे फुटेज, जी ऑलरेडी आहे मल्याळम मध्ये ओरिजिनली आणि तिला हिंदीमध्ये प्रेझेंट केले अनुराग कश्यप याने. सो काय आहे फिल्मची स्टोरी हे तुमच्याबरोबर शेअर करतो आणि किती इंटरेस्टिंग आहे तेही सांगतो. फिल्मची स्टोरी आहे दोन व्हिडिओ ब्लॉगर बद्दल. ओके, सोपं वाटतंय ना ऐकायला? पुढे ऐका. दोन व्हिडिओ ब्लॉगर्स आहेत, त्याला कोविड काळातला एक बॅकड्रॉप दिला गेला आहे. त्याच्यात म्हणजे त्याच्या आधी हे ब्लॉगिंग करायला निघतात आणि हे कपल आहे जे व्हिडिओ ब्लॉगिंग करतं आणि हळूहळू ही फिल्म कुठल्या एका लेवलला एका थ्रिलर मध्ये, एका मर्डर मिस्ट्री मध्ये बदलून जाते. आता लागला ना शॉक? येस, ती कशी त्या मर्डर मिस्ट्री मध्ये बदलते आणि हे कुठून दाखवलंय, कसं दाखवलंय, तर हे आपल्याला दाखवले गेले त्या दोघांनी शूट केलेल्या फुटेजेस मधून. येस, सो फर्स्ट हाफ एकाने शूट केलेलं फुटेज ज्याच्यातनं ऑलरेडी खूप जास्त क्युरिओसिटी क्रिएट केली गेली आहे की हे कसं झालं असेल आणि आपल्याला काही काही शॉट्स खूपच रॅन्डम वाटतात. पण त्याचं उत्तर सेकंड हाफ मध्ये जेव्हा दुसरा पार्टनर आहे त्याच्याकडे असलेल्या कॅमेऱ्यातनं जे फुटेज बाहेर येतं त्याच्यातनं ती स्टोरी उलगडते आणि त्याच्यातनं ती मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह होते. थ्रू आउट द फिल्म तुम्ही विचार करत राहाल, तुम्हाला हे बिलीव्ह होणार नाही की अशाही प्रकारे फिल्म सांगितली जाऊ शकते. इट इज सो रॉ अप्रोच टू ऍक्च्युली एखादी फिल्म सांगण्याचा हा खूप अतिशय रॉ अप्रोच आहे की दोन ब्लॉगर्स आहेत त्यांच्या कॅमेऱ्यातनं बरं जी ट्रीटमेंट दिली गेली आहे ना कॅमेराची, इट इज ऑल्सो म्हणजे अशाच प्रकारे ठेवली गेली की एखादा ब्लॉगर जेवढ्या कॅन्डिड किंवा नॅचरल पद्धतीने व्हिडिओ शूट करत असेल तशीच ट्रीटमेंट दिली गेली आहे. त्यामुळे जो एसेन्स आहे, रॉनेस आहे किंवा जो साऊंडचं जे काम केलं गेलंय, जिथे एक्सटर्नल जे सीन्स आहेत तिथे वाऱ्याचा एवढा आवाज असतो, लॉट ऑफ डिफरन्सेस असतात, ते तसेच्या तसे इंटॅक्ट ठेवत ही फिल्म आपल्या समोर येते आणि त्यामुळे ही अतिशय एंगेजिंग बनते. आय वॉज रिली इम्प्रेस्ड विथ द एक्सपेरिमेंट. मला असं वाटतं असे एक्सपेरिमेंट आपल्या मराठीमध्येही नक्की व्हायला हवेत. तुम्ही फिल्म पाहिली का आणि तुम्हाला असं नक्की वाटतं का की आपल्या मराठीमध्येही असे एक्सपेरिमेंट का होत नाहीत? व्हॉट इज स्टॉपिंग अस? सी, आय डोंट सी अ बिग बजेट इन दिस फिल्म. असं नाही की खूप जास्त बजेटवाली फिल्म आहे, खूप लिमिटेड बजेट मधलीच फिल्म आहे. बट द थॉट आणि आपल्या डोक्यात आलेला एखादा थॉट आहे त्याला त्याच्यावर एक्सपेरिमेंट करणं किंवा ते करून बघणं, अशा प्रकारे मला वाटतं हे खूप रिक्वायर्ड आहे. आणि आय रिली फील की मराठीमध्येही काही डिरेक्टर्स किंवा काही लोक पुढे येतील आणि अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट म्हणजे इन्स्पायर होऊन करतील. अँड आय विल बी रिली हॅपी इफ दॅट हॅपन्स. सो ओव्हरऑल द फिल्म इज व्हेरी नाईस, अ डिफरंट एक्सपिरियन्स. तुम्ही पाहिले तर तुम्हाला देखील आवडेल. सो आय रेकमेंड तुम्ही नक्की ही फिल्म पहा. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म फुटेज. तुम्ही फिल्म पाहिली का? पाहिली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला हेही कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.